अहमदनगर जिल्हा पोलीस दलात 109 नवीन वाहनांची भर पडली आहे। जिल्हा नियोजन आणि गृह विभागाकडून ही वाहनं जिल्हा पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली आहे। 46 कार आणि 63 बाईक्सचा यात समावेश आहे। नवी मुंबई परिवहन विभागाची उरणला जाणारी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येते आहे। खोपटे इथं झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी बस चालक आणि कंडक्टरला मारहाण केली होती। त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्यामुळे उरण मार्गावर धावणारी 30 आणि 31 नंबरची बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा नदीच्या काठावरील शनी घाटाचं सुशोभीकरणाचं काम रेंगाळलंय। गेल्या 6 महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे। बांधण्यात आलेली काँक्रीट भिंत ही निकृष्ट दर्जाची असल्यानं भिंत पुन्हा उभारण्याची मागणी भोर शहर शिवसेना आणि भाजपकडून केली जातीये। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नागपुरात महिला लोको पायलट्सच्या समस्यांबाबत महिला आयोगानं दखल घेतली आहे। मालगाड्या चालवण्याच्या ड्युटीवर महिला लोको पायलटच्या होणाऱ्या कुचंबनेबाबत अनेक तक्रारी येत होत्या। त्यामुळे आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी नागपूर रेल्वे स्टेशनवर पाहणी केली आणि महिलांच्या समस्या जाणून घेतल्या। वसई पूर्वेच्या उड्डाणपुलांपासून गोखिवरे नाक्यापर्यंतच्या रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। रस्त्यावर माती टाकून ठेवल्यानं परिसरात प्रचंड धूळ माती उडतीये। त्यामुळे प्रवासी आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पुण्याच्या मनसरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एका तरुणानं स्वतःला बिबट्याच्या पिंजऱ्यात कैद केलं। त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। हा आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी 4 दिवसांपासून उपोषण करतोय। मात्र प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होतं। अखेर वैतागलेल्या गांजाळेने आक्रमक पवित्रा घेतला।